हॅलो मंडळी, नमस्कार. स्वागत आहे तुमचं आजच्या ब्लॉगमध्ये. आता तुम्हाला माहीतच आहे नवरात्र चालू आहे आणि नवरात्रात मी म्हणजे 4-5 देवीजवळ ओटी भरत असते. आणि सगळ्यात आधी आली मी कौंडण्यपूरला अंबिकेची ओटी भरायला. तिची ओटी वगैरे भरली आणि दर्शन केलं. मग आली संतोषी मातेच्या मंदिरात. हे म्हणजे आमच्या आर्वीमध्ये आहे. मग हिची ओटी वगैरे भरली, हिचं दर्शन वगैरे केलं. आणि मी वर्षातून एकदा संतोषी मातेच्या मंदिरात येतच असते, कारण नेहमी काही येणं होत नाही, पण एकदा येतच असते. नंतर आली पंचवटीवर. हे म्हणजे आमच्या आर्वीत आहे दुर्गा मातेचं मंदिर. तिची ओटी वगैरे भरली आणि हिच्या देवीचं दर्शन काही झालं नाही, कारण देवीचा फ्रेश व्हायचा वेळ चालू होता, म्हणून पडदा लावला होता. दर्शन झालं नाही. ओटी भरली आणि नमस्कार केला आणि मी निघाली. मग आली मी मातामाईच्या मंदिरात. आणि हे आमच्या जुन्या घराजवळ मंदिर आहे मातामाईचं. आणि ह्या देवीला मालक खूप जास्त मानतात. म्हणजे आम्ही पण मानतो, पण मालक खूपच जास्त मानतात. आणि तिची पूजा वगैरे केली, ओटी भरली. मग आलो आम्ही आमच्या दुर्गादेवीजवळ. संध्याकाळी आरती केली. मग चालू होता आमचा. मग मस्त झाली गेमची सुरुवात. बॉटलमध्ये पाणी भरा. आणि इकडे गमतीचा विषय चालू होता की बॉटलाच उचलून घेतला. आणि आम्ही इकडे धावू ग्लासं भरून बॉटला भरायची ओढ होती. आणि पडाची भीती तर अजिबात नव्हती, फक्त ओढ होती का माझी बॉटल लवकर भरली पाहिजे. आणि एवढी मजा आली ह्या गेममध्ये का एकदम लहानपण आठवल्यासारखं आलं. म्हणजे लहानपणी पण हे गेम खेळू शकले नाही, ते आता आम्ही मोठं झाल्यावर खेळत आहे आणि एकदम मस्त वाटलं. आणि मग काय होती मटका फोडणीची. हे बरोबर चालली होती बरं मी मटका फोडणीत. मटका पण फोडत होती, पण मटका उचलून घेतला म्हणून मी मटका फोडलं नाही आणि मला बक्षीस भेटलं नाही. ब्लॉगला लाईक करा.